ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। थकबाकीदारांचे डिजिटल फलक ग्रामपंचायतीसमोर लावा। कोथळीत राजगोंडा पाटील यांचे 23 डिसेंबर रोजी लाक्षणिक उपोषण। कोथळी तालुका शिरोळ येथील भाजपा जैन प्रकोष्ठ शिरोळ तालुका अध्यक्ष पंचायत राज व ग्राम विकासचे संयोजक राजगोंडा पाटील बाळीशे मंगळवारी 23 रोजी ग्रामपंचायत समोर विविध मागण्यांसाठी लाक्षणिक उपोषण करणार आहेत। यावेळी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना पाटील म्हणाले, कोथळी येथील ग्रामपंचायतमध्ये एकूण घरांची संख्या किती, ग्रामपंचायत पड जागा, घर व त्यांचं स्क्वेअर फूट नोंद किती आहे, ग्रामपंचायतीला नळ कनेक्शनची संख्या किती आहे, मंगेश्वर पाणी पुरवठा करून सुद्धा अजून पाणी बंद आहे का, तसेच ग्रामपंचायतच्या थकबाकीदारांचे डिजिटल फलक करून ग्रामपंचायत समोर लावावे, गावातील गावठाण जागा कुठे आहे व शिल्लक किती आहे याची माहिती मिळावी, अशा अनेक मागण्यांसाठी मंगळवारी 23 डिसेंबर रोजी ग्रामपंचायत समोर लाक्षणिक उपोषण करणार आहेत। या दरम्यान दिनांक 18 रोजी कोथळी ग्रामपंचायतला संबंधित लाक्षणिक उपोषणासाठी पत्र दिले आहे। तसेच जयसिंगपूर पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय शिरोळ या विभागालाही संबंधित पत्र देण्यात आलं आहे। घरपट्टी, पाणीपट्टी, बोगस पावत्यांचा विषय, ज्या नागरिकांच्या पैसे भरून सुद्धा पावत्या मिळाल्या नाहीत, बोगस पावत्या झाल्या आहेत, त्यांना पावती मिळावी, गावातील घरसंख्या व नोंद याची माहिती मिळावी आणि कनेक्शन माहिती मिळावी, गाव ग्रामपंचायतमध्ये थकबाकीदारांचे नाव फलकावर लावण्यात यावं, अशा अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत। महानकरी न्यूजसाठी सुभाष शिंगळे, कोथळी। नमस्कार, मी राजगोंडा पाटील। मी शिरोळ तालुका भाजप जैन प्रकोष्ठचा तालुका अध्यक्ष म्हणून काम करते, तथा पंचायत राज आणि ग्रामविकासचे संयोजक म्हणून काम करत असताना आज कोथळी गावामध्ये ग्रामपंचायतमध्ये मी शासन धोरण आणि ग्रामपंचायतच्या विकास कार्य आणि इतर बाबतीमध्ये मी एक पत्र दिलेलं आहे। या अनुषंगानं आपल्याला गावामध्ये अनेक घडामोडी हे घडत असताना ग्रामसेवकांना अनेक वारंवार मी सांगितलं की ग्रामसभेला दौंडी पेटवून आपण सर्वांना सांगत जावा, तर ह्या गोष्टी अजिबात आजपर्यंत झालेल्या नाही आहेत। दुसरी गोष्ट, येणारे काही लोकांचं म्हणणं असेल की ही ग्रामपंचायत निवडणूक किंवा पंचायत समिती, जिल्हा परिषद इलेक्शन ह्या वातावरणातून एकमेक म्हणजे आपलं हे वाढवण्यासाठी, पत वाढवण्यासाठी हे बातमी तयार करत असतात असं वाटत असेल तर हे चुकीचं आहे। कारण ग्रामपंचायत हे महत्त्वाचं एक अग्रस्थान असतं। समाजानं निवडून दिलेल्या पदावरती समाजासाठी कार्य करणे हे सगळ्यात मोलाचं ठरत असतं। त्याचबरोबर ग्रामपंचायतमध्ये मी गेली 4 दिवसामागे लेखी तक्रार पत्रानुसारद्वारे दिलेलं आहे। त्यामध्ये घर पाणीपट्टी, कर महसूल हे गावातील किती जमा होतं, एकूण किती जमा होणं अपेक्षित आहे, प्रत्यक्षात किती जमा होतं, बाकी वसुली का केली जात नाही, वसुली केल्याची पावती दिली जाते की नाही, न झालेल्या वसुलीसाठी काय उपाययोजना केले याचा लेखी खुलासासुद्धा मी मागितलेला आहे। दुसरा मुद्दा असा आहे की गावच्या विकास कामासाठी एकूण कर जमा झालेल्यातून कर्मचाऱ्यांचा पगार हा वेळेवर होतो का, ह्याच्यावरती सुद्धा एक प्रश्नचिन्ह आहे। आणि त्यासाठी आपण कर महसूल हे भरपूर प्रमाणात होत असताना सुद्धा कर्मचाऱ्यांचा नाहक चिंता हे बघितलं दिसून येतं। त्याबरोबर तिसरा मुद्दा असा आहे, कोथळी गावातील ग्रामपंचायत घरपट्टी, पाणीपट्टी व थकीतदारांची सालाबादप्रमाणे किती वर्ष थकीत आहे, असं हे थकीत असलेली यादी आम्हास आजपासून 4 दिवसामध्ये मी मागणी केली होती। त्यानुसार आज 22 डिसेंबर आजची ही मुदत संपत आहे। त्यानुसारून या ग्रामपंचायतच्या माध्यमातून जे थकीत आहेत अशांची डिजिटल बोर्ड करून नावे त्यांचं डिजिटल बोर्ड करून त्यांनी लावण्यात यावं, असंही सुद्धा मी मुद्दा त्यांना दिला होता, पण ते सुद्धा अजूनपर्यंत मिळालेलं नाही किंवा त्यांचा फोन किंवा संपर्क नाही। याबरोबर या विषयाची लेखी यादी प्राप्त न झाल्यास मी
23 तारीख मंगळवारी 23 तारखेला सकाळी 8:30 वाजता मी ग्रामपंचायतीसमोर उपोषणास बसत आहे. 1 दिवसाचा हा लाक्षणिक उपोषण असणार आहे आणि या गावातील सर्व गावकरी ग्रामस्थ यांचा मला खूप मोठा पाठिंबा मिळाला आहे. त्याचबरोबर आणखीन काही 4 मुद्दे असे आहेत की या गावामध्ये एकूण घरं किती आहेत, त्याचबरोबर ग्रामपंचायतीस घरे किती नोंद आहेत, त्याचप्रमाणे गावात ग्रामपंचायतीचं नळ पाणी पुरवठा कनेक्शन किती आहेत, त्याचबरोबर मंगोबा माळावरती पाणी पुरवठा टाकी जे बांधलेली आहे त्या ठिकाणी पाणी पुरवठा अजूनपर्यंत का बंद आहे याचा हा खुलासा व्हावा आणि एकंदरीत हे जे मुद्दे आहेत या मुद्द्याच्या अनुसरून जर आपल्याला समाधानकारक उत्तर किंवा लेखी प्रत न मिळाला तर लाक्षणिक उद्याचा 1 दिवस उपोषण आहेच आहे, पण पुढील नियोजनसुद्धा ह्या धर्तीवरती आपण करणार आहोत, नियोजन करणार आहोत. एवढंच मी इथं